नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरला आपण इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री या चॅप्टरमध्ये क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स हा पॉईंट जो आहे तो स्टडी केलेला आहे. चालू वर्षी हा क्लासिफिकेशनचा जो पॉईंट आहे तो तुमच्या सिलेबसमधून कमी करण्यात आलेला आहे, परंतु याच्यानंतरचा जो पुढचा भाग आहे तो म्हणजे सम इम्पॉर्टंट पॉलिमर्स, तर त्या पॉईंटमध्ये आपल्याला ह्या काही इम्पॉर्टंट पॉलिमरचं प्रिपरेशन जे आहे ते प्रिपरेशन पाहायचं आहे. तर त्या पॉलिमर्सचं प्रिपरेशन पाहण्यापूर्वी त्यांचं क्लासिफिकेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, म्हणून तो भाग आपण घेतलेला आहे. परंतु ह्या वर्षी मगाशी म्हटलं तसं हा जो क्लासिफिकेशनचा भाग आहे तो सिलेबसमधून कमी करण्यात आलेला आहे. आता याच टॉपिकच्या पुढच्या पॉईंटकडे आपण वळणार आहोत. सम इम्पॉर्टंट पॉलिमर्स विच आर यूज्ड इन आवर डे टू डे लाईफ. मग त्याच्यामध्ये सुरुवातीला पहिलं पॉलिमर येतं ते आहे रबर. मग रबर म्हणजे काय? तर रबर हे एक प्रकारचं इलॅस्टोमर आहे की जे इलॅस्टिक बिहेवियरचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे एक नॅचरल पॉलिमर आहे. रबराच्या झाडापासून आपल्याला हे रबर मिळत असतं. इलॅस्टिक बिहेवियर किंवा इलॅस्टिक नेचर असणारं हे नॅचरल पॉलिमर आहे रबर. सो रबर इज नथिंग बट द इलॅस्टोमर्स विच आर पॉप्युलरली नोन ॲज रबर्स. फॉर एक्झाम्पल बलून, रबराच्या ज्या वेगवेगळ्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हे रबर जे आहे ते रबर पाहायला मिळतं. त्याच्यानंतर हे जे रबर आहे ते मगाशी म्हटलं तसं त्याला आपण नॅचरल रबरसुद्धा आपण म्हणतो. मग नॅचरल रबर म्हणजे काय, किंवा ह्या नॅचरल रबरमध्ये नक्की कोणते प्रकारचे घटक आपल्याला पाहायला मिळतात? तर ह्या नॅचरल रबरमध्ये आपल्याला एकाच प्रकारचा मोनोमर जे आहे ते एकाच प्रकारचा मोनोमर पाहायला मिळतो. द मोनोमर ऑफ नॅचरल रबर इज आयसोप्रेन, किंवा थोडक्यात असं म्हणा, हे जे नॅचरल रबर आहे ते एकाच प्रकारच्या मोनोमरपासून तयार झालेलं असतं आणि त्या मोनोमरला जनरली आयसोप्रीन असं म्हटलं जातं. त्याचा केमिकल नेम आहे 2-मिथिल-1,3-ब्युटाडाईन आणि त्याचं स्ट्रक्चर जर पाहिलं तर ते असं आहे CH2 डबल बॉन्ड CH CS3 CH डबल बॉन्ड CH2. याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की इथं 2 डबल बॉन्ड आहेत आणि ते दोन डबल बॉन्ड कुठं आहेत तर 1 नंबरच्या कार्बनला आणि 3 नंबरच्या कार्बनला आहे. म्हणून इथं 2 डबल बॉन्ड आहेत म्हणून हे डाईन आहे आणि टोटल त्याच्यामध्ये स्ट्रेट चेन 4 कार्बनचे, म्हणून हे 2 कार्बनची किंवा 2 डबल बॉन्ड असणारं डाईन आहे आणि 4 कार्बनची चेन आहे म्हणून हे झालं ब्युटाडाईन. आणि त्यांच्या पोझिशन आपण तिथं आधी घेतलेल्या आहेत 1,3-ब्युटाडाईन. शिवाय याच्यामध्ये ब्रँचिंग आहे ते किती नंबरला आहे तर 2 नंबरला आहे आणि ते आहे मिथिल ग्रुपचं. म्हणून ह्या नॅचरल रबरला 2-मिथिल-1,3-ब्युटाडाईन असं सुद्धा म्हटलं जातं. आता या नॅचरल रबरचं जर एक्झॅक्ट स्ट्रक्चर बघितलं किंवा त्याचं मास बघितलं तर इट इज हाय मॉलिक्युलर मास लिनियर पॉलिमर. हे जे नॅचरल रबर आहे ते हाय डेन्सिटी असणारं, हाय मॉलिक्युलर मास असणारं एक लिनियर पॉलिमर आहे. लिनियर पॉलिमर याचा अर्थ त्याच्यामध्ये हे जे मोनोमर्स आहेत त्याचे 2-मिथिल-1,3-ब्युटाडाईन किंवा आयसोप्रीनचे हे सगळे मोनोमर्स त्याच्यामध्ये एका स्ट्रेट चेनमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून हे हाय मॉलिक्युलर मास लिनियर पॉलिमर आहे. मग ह्या नॅचरल रबरचं जर सर्वसाधारणतः मास बघितलं, मॉलिक्युलर मास, तर ते किती आहे तर त्याचं मॉलिक्युलर मास हे साधारणतः 1,30,000 ते 3,40,000 युनिट इथंपर्यंत किंवा ह्या रेंजमध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यातले जर मोनोमर बघितले तर ते मोनोमर साधारणतः आपल्याला ह्या नॅचरल रबरमध्ये 2,000 ते 5,000च्या आसपास असलेले पाहायला मिळतात. म्हणजे काय तर या नॅचरल रबरचं जे मॉलिक्युलर मास आहे ते मॉलिक्युलर मास आपल्याला 1,30,000
ते 3,40,000 युनिट इथपर्यंत असलेलं पाहायला मिळतं. आणि त्यातले मोनोमरची संख्या जर बघितली तर ती मोनोमरची संख्या आहे साधारणतः 2,000 ते 5,000च्या दरम्यान. मग या नॅचरल रबरचं जर प्रिपरेशन करायचं असेल तर ते प्रिपरेशन कशा प्रकारे केलं जातं किंवा त्याची एक्झॅक्ट रिॲक्शन काय प्रिपरेशनची ह्या नॅचरल रबरचं, किंवा अर्थात असं म्हणा निसर्गामध्ये हे नॅचरल रबर जे ते कशा प्रकारे तयार होतं, तर त्याची ही रिॲक्शन आहे प्रिपरेशनची. याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला दिसतो आहे हा त्याचा जो मोनोमर आहे तो आयसोप्रीन किंवा 2-मिथिल-1,3-ब्युटाडाईन याचं जर पॉलिमरायझेशन केलं तर त्याचं पॉलिमरायझेशन केल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला हा जो नॅचरल रबर आहे तो नॅचरल रबर मिळतो. इथं आयसोप्रीन हा त्याचा एकमेव मोनोमर आहे. त्या आयसोप्रीनचं पॉलिमरायझेशन केल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला हे आयसोप्रीन रबर हे नॅचरल पॉलिमर जे ते नॅचरल पॉलिमर मिळतं किंवा नॅचरल रबर हे आपल्याला त्याच्यामध्ये मिळतं. मग ह्या नॅचरल रबरचं एक्झॅक्ट स्ट्रक्चर जर बघितलं अंडर मायक्रोस्कोप तर ते स्ट्रक्चर कसं आहे, तर साधारणतः इथं आपल्याला या नॅचरल रबरचं स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर पाहायला मिळते. मग इथं साधारणतः पहिल्या आणि चौथ्या कार्बनमध्ये क्रॉस लिंकेज जे आहे ते क्रॉस लिंकेज आपल्याला पाहायला मिळते. साधारणतः हे लिनियर स्ट्रक्चर जे आहे ते लिनियर स्ट्रक्चर आपल्याला या नॅचरल रबरमध्ये 1,3-ब्युटाडाईनचं किंवा 2-मिथिल-1,3-ब्युटाडाईनचं लिनियर स्ट्रक्चर जे आहे ते लिनियर स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. त्याचे मोनोमर्स हे बॅक टू बॅक एकमेकांना अटॅच होतात आणि त्याच्यापासून हे स्ट्रेट चेन असणारं नॅचरल रबरचं स्ट्रक्चर जे आहे ते नॅचरल रबरचं स्ट्रक्चर साधारणतः आपल्याला अंडर मायक्रोस्कोप अशा प्रकारे पाहायला मिळतं. यानंतर याच नॅचरल रबरच्या जर प्रॉपर्टीज बघितल्या आपण तर त्या प्रॉपर्टीज कशा प्रकारच्या आहेत, तर त्याच्या प्रॉपर्टीजसुद्धा आपल्याला सांगता येतात. तर नॅचरल रबरमध्ये इट कन्सिस्ट सीज कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड. या नॅचरल रबरमध्ये जे 2 डबल बॉन्ड आहेत मग त्यांचं जर कॉन्फिगरेशन बघितलं तुम्ही तर ते सीज कन्फॉर्मेशनचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सो इट कन्सिस्ट सीज कन्फॉर्मेशन ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड इट कन्सिस्ट वीक वॉन रोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स. या नॅचरल रबरमध्ये आपल्याला वीक वन रोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे तो वीक वन रोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन पाहायला मिळतो. आणि त्याचबरोबर इट कंटेन्स अ कॉइल्ड स्ट्रक्चर. एक प्रकारची स्प्रिंग किंवा एक प्रकारची कॉईल जशी असते तसं एक कॉइल्ड स्ट्रक्चर जे आहे ते ह्या नॅचरल रबरचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर दे आर स्ट्रेच्ड लाईक स्प्रिंग्स. आता या नॅचरल रबरच्या आणखीन एक प्रॉपर्टीमध्ये सुरुवातीलाच आपण डिस्कस केलेली आहे की नॅचरल रबर हे इलास्टोमरमध्ये येतं. त्यांच्यामध्ये इलॅस्टिक बिहेवियर जे आहे ते इलॅस्टिक बिहेवियर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग ह्या इलॅस्टिक बिहेवियरमुळं ते स्प्रिंगप्रमाणे काय केले जातात, ताणले जातात. दे स्ट्रेच्ड लाईक स्प्रिंग. ते स्प्रिंगप्रमाणे ताणले जातात. अँड हॅव इलॅस्टिक बिहेवियर ऑर इलॅस्टिक प्रॉपर्टीज. आणि त्यांच्यामध्ये आपल्याला इलॅस्टिक प्रॉपर्टीज जे आहेत ते इलॅस्टिक प्रॉपर्टीज पाहायला मिळतात किंवा त्यांच्यामध्ये इलॅस्टिसिटी जी आहे ती इलॅस्टिसिटी आपल्याला पाहायला मिळते. याच्यानंतर याच नॅचरल रबरच्या प्रॉपर्टीज लक्षात घेतल्या तर आपल्याला असं लक्षात येतं की ह्या सर्टन अमाऊंटमध्ये किंवा काही मर्यादित स्वरूपामध्ये ह्या नॅचरल रबरच्या प्रॉपर्टीज जे आहेत त्या आपल्या उपयोगाच्या आहेत. परंतु आपल्याला माहिती आहे की ह्या नॅचरल रबरला जर तुम्ही थोडंसं जास्त भार देऊन ताणलं तर तो तुटतो. म्हणजे त्याची ड्युरेबिलिटी जी आहे ती ड्युरेबिलिटी कमी असते. मग त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत किंवा त्याचे जे गुणधर्म आहेत ते प्रॉपर्टीज एनहान्स करण्यासाठी तुम्हाला त्या नॅचरल रबरवरती काही प्रक्रिया करावी लागते किंवा काही प्रोसेस करावी लागते. त्या प्रोसेसकडे आपण वळूया. मग ती जी प्रोसेस आहे की जी प्रोसेस केल्यानंतर त्या नॅचरल रबरच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत मग त्याची इलॅस्टिसिटी असेल किंवा त्याच्यामधले जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतील ते इंटरमॉलिक्युलर फोर्सेस इन्क्रीज आपल्याला करायचे असतील किंवा त्याची इलॅस्टिसिटी जी आहे ती इलॅस्टिसिटी आपल्याला इन्क्रीज करायची असेल तर त्या प्रॉपर्टीज एनहान्स करण्यासाठी आपल्याला त्याच्यावरती प्रोसेस करावी लागते. त्या प्रोसेसला व्हल्कनायझेशन ऑफ रबर असं म्हटलं जातं. मग व्हल्कनायझेशन ऑफ रबर म्हणजे काय, तर मगाशी म्हटलं तसं टू इम्प्रूव्ह द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रबर व्हल्कनायझेशन इज कॅरिड आउट. म्हणजे नॅचरल रबरच्या ज्या काही
प्रॉपर्टीज आहेत त्या नॅचरल रबरच्या प्रॉपर्टीज एन्हान्स करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी या नॅचरल रबरवरती काही प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया आपण करतो, त्याला व्हल्कनायझेशन ऑफ रबर असं म्हटलं जातं. म्हणजे हे व्हल्कनायझेशनचा शोध कोणी लावला तर इन 1839 1839 या सालामध्ये चार्ल्स गोल्डियर हा जो सायंटिस्ट होता, त्या चार्ल्स गोल्डियर ह्या सायंटिस्टनं एक प्रोसेस शोधून काढली आणि त्या प्रोसेसला त्यानं व्हल्कनायझेशन असं म्हटलं. सो इन 1839 चार्ल्स गोल्डियर इन्व्हेंटेड धिस प्रोसेस अँड इट इज कॉल्ड ॲज व्हल्कनायझेशन. त्या प्रोसेसला त्यानं व्हल्कनायझेशन असं म्हटलं. द प्रोसेस बाय विच नेटवर्क ऑफ क्रॉस लिंक्स इज इंट्रोड्युस्ड into an elastomers called as व्हल्कनायझेशन. मग ह्या प्रोसेसमध्ये नक्की काय केलं जातं तर याच्यामध्ये नॅचरल रबरचे जे मोनोमर्स आहेत त्या नॅचरल रबरच्या मोनोमर्समध्ये क्रॉस लिंकेज जे आहेत ते क्रॉस लिंकेज एखादी इम्प्युरिटी ॲड करून वाढवली जातात. मग त्याच्यामध्ये सल्फरसारख्या एखादी इम्प्युरिटी किंवा एक्सटर्नल एजंट आपण त्याच्यामध्ये टाकतो आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचं नेटवर्क किंवा क्रॉस लिंकेजचं नेटवर्क जे आहे ते क्रॉस लिंकेजचं नेटवर्क त्याच्यामध्ये आपण इंट्रोड्यूस करतो. ही जी प्रोसेस आहे, द प्रोसेस बाय विच नेटवर्क ऑफ क्रॉस लिंक्स इज इंट्रोड्युस्ड इंटू ॲन इलॅस्टोमर्स इज कॉल्ड ॲज व्हल्कनायझेशन. त्याला व्हल्कनायझेशन असं म्हटलं जातं. मग याच्यामुळे होतं काय ह्या व्हल्कनायझेशनमुळं तर इट एन्हान्सेस इलॅस्टिसिटी. त्या रबराची किंवा नॅचरल रबराची जी इलॅस्टिसिटी आहे, लवचिकपणा जो आहे तो इलॅस्टिक बिहेवियर किंवा इलॅस्टिसिटी त्याची एन्हान्स होते, वाढते. इट एन्हान्सेस स्टिफनेस. त्याचा जो स्टिफनेस आहे त्या नॅचरल रबराचा, तो नॅचरल रबराचा स्टिफनेस इथं आपल्याला एन्हान्स करता येतो. त्याचबरोबर इट एन्हान्सेस टफनेस. नॅचरल रबरचा जो टफनेस आहे तो टफनेस इथं वाढवला जातो. सल्फर इज ॲडेड टू क्रॉस लिंक्स ऑफ मोनोमर्स. मग आता ह्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, इलॅस्टिसिटी असेल, स्टिफनेस असेल किंवा टफनेस असेल, त्या कुणामुळे एन्हान्स होतात तर व्हल्कनायझेशनमध्ये आपण काय करतो, त्या नॅचरल रबरमध्ये सल्फर जे ते सल्फर ॲज अ इम्प्युरिटी म्हणून काय करत असतो, ॲड करत असतो. हा सल्फर काय करतो तर नेटवर्क ऑफ क्रॉस लिंकेज त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करतो आणि त्याच्यामुळं मग ह्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत नॅचरल रबरच्या, इलॅस्टिसिटी असेल, स्टिफनेस असेल किंवा टफनेस असेल, या एन्हान्स व्हायला काय होते, मदत होते बिटवीन द क्रॉस लिंक्स ऑफ मोनोमर्स. त्या नॅचरल रबरमधले जे मोनोमर्स आहेत त्या मोनोमर्समध्ये ह्या सल्फरचे ॲडिशन करून त्यांच्यामध्ये क्रॉस लिंकेज जे आहे ती क्रॉस लिंकेज क्रिएट करायची आणि त्याच्या पद्धतीने किंवा या पद्धतीनं म्हणा व्हल्कनायझेशन जे आहे ते व्हल्कनायझेशन आपण करतो. आणि अर्थातच नॅचरल रबरच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या नॅचरल रबरच्या प्रॉपर्टीज आपण काय करतो, एन्हान्स करतो. मग तुम्हाला ह्या व्हल्कनायझेशन ऑफ रबरवरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. व्हल्कनायझेशन ऑफ रबर म्हणजे काय तर इट इज द प्रोसेस बाय विच द प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रबर्स आर एन्हान्स्ड बाय ॲडिशन ऑफ सल्फर. थोडक्यात काय तर व्हल्कनायझेशन ऑफ रबर म्हणजे काय तर ही अशी प्रोसेस आहे की ज्या प्रोसेसमध्ये आपण नॅचरल रबरच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत किंवा फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या फिजिकल प्रॉपर्टीज काय करतो, एन्हान्स करतो बाय ॲडिशन ऑफ सल्फर. त्याच्यामध्ये सल्फरचे ॲडिशन करून नॅचरल रबरच्या प्रॉपर्टीज एन्हान्स करतो. या प्रोसेसला व्हल्कनायझेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता याच्यानंतर पुढचं एक इम्पॉर्टंट पॉलिमर आहे, ते आहे पॉलिथिन. पॉलिथिन हे पॉलिमर आपल्याला माहिती आहे, रोजच्या जीवनामध्ये किंवा डेली हॅकमध्ये आपण पॉलिथिन बऱ्यापैकी वेगवेगळ्या प्रकारे डायरेक्टली इनडायरेक्टली वापरत असतो. मग पॉलिथिन म्हणजे काय तर इट इज सिम्पलेस्ट अँड मोस्ट कॉमनली युज्ड पॉलिमर प्लॅस्टिक. पॉलिमर हे किंवा पॉलिथिन हे काय तर इट इज सिम्पलेस्ट अँड मोस्ट कॉमनली युज्ड पॉलिमर प्लॅस्टिक. एक प्रकारचं हे प्लॅस्टिक आहे पॉलिथिन आणि हे बऱ्यापैकी एक अत्यंत साधं आणि बऱ्यापैकी वापरलं जाणारं किंवा कॉमनली वापरलं जाणारं एक प्रकारचं पॉलिमर आहे. हॅविंग CH2 लिंकेज. त्याच्यामध्ये आपल्याला CH2 लिंकेज जी आहे ती CH2 लिंकेज असलेली पाहायला मिळते. मग पॉलिथिनमध्ये आपल्याला ही CH2 लिंकेज जी आहे ती CH2 लिंकेज आपल्याला पाहायला मिळते म्हणजे हायड्रोकार्बनची. मग ह्या पॉलिथिनचं
IUPAC नेम काय? इट्स IUPAC नेम इज पॉलिथिन. त्याचं IUPAC नेम आहे पॉलिथिन. इट हॅज 2 टाईप्स. ह्या पॉलिथिनचे 2 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे LDP. LDP अर्थात लो डेन्सिटी पॉलिथिन. मग हे लो डेन्सिटी पॉलिथिन किंवा LDP म्हणजे काय किंवा ते कशा प्रकारे प्रिपेअर केलं जातं? तर इट इज ऑब्टेन्ड बाय पॉलिमरायझेशन ऑफ इथिलीन. इथिलीन किंवा इथिन जे आहे त्या इथिनचं किंवा इथिलीनचं पॉलिमरायझेशन केल्यानंतर आपल्याला हे लो डेन्सिटी पॉलिथिन जे आहे ते लो डेन्सिटी पॉलिथिन मिळत असतं. मग ते कशा प्रकारे मिळतं? तर इथं त्या रिॲक्शनचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. इट इज ऑब्टेन्ड बाय पॉलिमरायझेशन ऑफ इथिलीन अंडर हाय प्रेशर इन ब्रॅकेट 1000 to 2000 atmospheric pressure and high temperature in bracket 350 to 570 Kelvin. म्हणजे हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर कंडिशनला इथिलीन किंवा इथिनचं जर पॉलिमरायझेशन केलं तर तुम्हाला त्याच्यापासून काय मिळतं? लो डेन्सिटी पॉलिथिन. हे लो डेन्सिटी पॉलिथिन मिळतं. मग त्याची रिॲक्शन कशी आहे पहा. तर इथं सुरुवातीला आपण घेतलं आहे nth मॉलिक्यूल, नंबर ऑफ मॉलिक्यूल कोणाचे? इथिलीनचे किंवा इथिनचे. ह्या इथिनच्या किंवा इथिलीनच्या nth मॉलिक्यूलचं ऑक्सिजनच्या प्रेझन्समध्ये 350 ते 570 केल्विन एवढ्या हाय टेम्परेचरला आणि 1000 ते 2000 ॲटमॉस्फेरिक एवढ्या हाय प्रेशर कंडिशनला जर पॉलिमरायझेशन केलं तर त्याच्यापासून तुम्हाला हे लो डेन्सिटी पॉलिथिन जे आहे ते लो डेन्सिटी पॉलिथिन मिळतं. इट गिव्स लो डेन्सिटी पॉलिथिन. इट इन्व्हॉल्व्स फ्री रॅडिकल मेकॅनिझम. मग ही जर रिॲक्शन पाहिली आपण पॉलिमरायझेशनची तर याच्यामध्ये आपल्याला फ्री रॅडिकल मेकॅनिझम जे आहे ते फ्री रॅडिकल मेकॅनिझम पाहायला मिळतं. जे याच्यापूर्वी आपण क्लासिफिकेशनमध्ये त्या पॉलिमरच्या पाहिलेलं आहे फ्री रॅडिकल मेकॅनिझम, तसं ह्या ॲडिशन पॉलिमरमध्ये आपल्याला हे फ्री रॅडिकल मेकॅनिझम जे आहे ते फ्री रॅडिकल मेकॅनिझम पाहायला मिळतं. तर हे पॉलिथिन जे आहे ते पॉलिथिनसुद्धा ॲडिशन पॉलिमरचंच एक्झाम्पल आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्याला हे पॉलिथिन किंवा लो डेन्सिटी पॉलिथिन तयार होत असताना फ्री रॅडिकल मेकॅनिझम जे आहे ते फ्री रॅडिकल मेकॅनिझम पाहायला मिळतं. मग इथं फ्री रॅडिकल मेकॅनिझम होत असताना हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्शन जे आहे ते हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्शन होत असतं. म्हणजे हा जो मोनोमर आहे इथिनचा किंवा इथिलीनचा त्याच्यामधले जे 2 हायड्रोजन आहेत त्यापैकी एक हायड्रोजन जो आहे तो एक हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट होत असतो आणि ह्या ॲब्स्ट्रॅक्शनमुळं इट गिव्ज राईज टू ब्रँचिंग. याच्यामध्ये जसं जसं पॉलिमरायझेशन होईल किंवा त्या मोनोमरची जशी जशी ॲडिशन होत जाते तसं तसं प्रत्येक वेळी ॲडिशन होत असताना एक एक हायड्रोजन जो आहे तो एक एक हायड्रोजन टर्मिनल कार्बनचा म्हणजे शेवटच्या कार्बनचा हा ॲब्स्ट्रॅक्ट होत असतो आणि खालच्या बाजूला असा पुश केला जातो. त्याच्यामुळं तिथं ब्रँचिंग जे आहे ते ब्रँचिंग पाहायला मिळतं. सो दिस LDP लो डेन्सिटी पॉलिथिन इज अ एक्झाम्पल ऑफ ब्रँच्ड चेन पॉलिमर. हे ब्रँच्ड चेन पॉलिमरचं एक्झाम्पल आहे. इथं हा पॉलिमरचा जो पहिला प्रकार आहे तो संपतो आहे लो डेन्सिटी पॉलिथिन म्हणजे पॉलिथिनचा. आता याच्या प्रॉपर्टीज जर बघितल्या तर त्या प्रॉपर्टीज कशा आहेत ह्या लो डेन्सिटी पॉलिथिनच्या? तर याच्या प्रॉपर्टीजमध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की हे लो डेन्सिटी पॉलिथिन जे आहे इट इज फ्लेक्झिबल अँड टफ. मग हे लो डेन्सिटी पॉलिथिन जे आहे ते फ्लेक्झिबल असतं, शिवाय ते टफ असतं अँड केमिकली इनर्ट आहे ते. इट डज नॉट इझिली रिॲक्ट विथ एनी केमिकल सबस्टन्स अँड मॉइश्चर रेजिस्टंट. प्लॅस्टिकच्या वस्तू किंवा प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग जे आहेत त्या प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग आपल्याला माहिती आहेत त्या फ्लेक्झिबल असतात, शिवाय त्या टफ असतात. त्याच्यामध्ये आपण जरी मटेरियल टाकलं तरी सहजासहजी त्या फाटत नाहीत, शिवाय त्या बेंड होतात म्हणजे त्या फ्लेक्झिबल असतात. शिवाय केमिकली इनर्ट असतात म्हणजे त्याच्यामध्ये जी आपण वस्तू नेतो आहे कुठलीही किंवा फळं घेतली असतील किंवा कोणतीही वस्तू नेतो आपण तर त्या फळांबरोबर किंवा त्या वस्तूंबरोबर त्याची कुठल्याही प्रकारची रासायनिक अभिक्रिया किंवा केमिकल रिॲक्शन होत नाही. सो दीज आर केमिकली इनर्ट वन अँड मॉइश्चर रेजिस्टंट. त्या प्लॅस्टिकच्या पिशवीला किंवा त्या प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगला पाणी सुटत नाही, मॉइश्चर रेजिस्टंट असतात ते. पुअर रेजिस्टंट ऑफ इलेक्ट्रिसिटी
आणि शिवाय त्यातनं इलेक्ट्रिसिटी जी आहे ती इलेक्ट्रिसिटीसुद्धा पास होत नाही विथ मेल्टिंग पॉईंट 110 डिग्री सेल्सिअस. मग ह्या पॉलिथिनचा किंवा लो डेन्सिटी पॉलिथिनचा मेल्टिंग पॉईंट हा कमी असतो, 110 डिग्री सेल्सिअस एवढा असतो आणि इलेक्ट्रिसिटी त्यातनं पास होत नाही. दे आर पुअर रेझिस्टन्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी त्यातनं सहजासहजी त्या प्लॅस्टिकच्या पिशवीमधून पास होत नाही. ह्या झाल्या ह्या लो डेन्सिटी पॉलिथिनच्या प्रॉपर्टीज. त्याच्यानंतर याचा यूज काय, या लो डेन्सिटी पॉलिथिनचा यूज काय, तर इट इज यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ पाईप्स. आपल्याला माहिती आहे हे प्लॅस्टिक जे आहे ते प्लॅस्टिक किंवा लो डेन्सिटी पॉलिथिन हे बऱ्यापैकी प्लॅस्टिकच्या ज्या पाईप्स असतात त्या प्लॅस्टिकच्या पाईप्समध्ये पाहायला मिळतात किंवा त्याच्यामध्ये हे लो डेन्सिटी पॉलिथिन आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर इन्सुलेशन टू इलेक्ट्रिक केबल्स. वायरच्या भोवती किंवा इलेक्ट्रिक केबलच्या भोवती जे एक प्रकारचं कोटिंग असतं प्लॅस्टिकचं कोटिंग, ते कशासाठी असतं तर शॉक लागू नये म्हणून. तर ते इन्सुलेशन किंवा इन्सुलेटिंग मटेरियल म्हणूनसुद्धा ह्या लो डेन्सिटी पॉलिथिनचा उपयोग केला जातो. आणि शिवाय प्लॅस्टिकचे जे काय पाईप्स असतील ट्रान्सपरंट ज्या फ्लेक्झिबल पाईप्स असतात सलाईनच्या पाईप, त्या सलाईनच्या पाईप त्या प्रकारचे ज्या पाईप्स आहेत त्या प्लॅस्टिकच्या पाईप्स बनवण्यासाठी हार्ड नव्हे, नॉन ट्रान्सपरंट नाही तर सलाईनसारख्या ज्या बेंड होतात फ्लेक्झिबल असतात अशा फ्लेक्झिबल प्लॅस्टिकच्या पाईप बनवण्यासाठी या लो डेन्सिटी पॉलिथिनचा उपयोग जो आहे तो उपयोग केला जातो. त्याच्यानंतर सेकंड यूज काय, इट इज यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ प्लॅस्टिक फिल्म्स. त्याचबरोबर आणखीन ह्या लो डेन्सिटी पॉलिथिनचा उपयोग काय तर प्लॅस्टिकच्या ज्या फिल्म्स आहेत म्हणजे ज्या पूर्वीच्या काळी चित्रपटांच्या किंवा फिल्मच्या ज्या रील्स यायच्या त्या रील्समधले जे काही पेपर असायचा तो प्लॅस्टिकचा, तर प्लॅस्टिकचा पेपर किंवा त्या फिल्म जे आहेत ते फिल्म बनवण्यासाठी ह्या लो डेन्सिटी पॉलिथिनचा उपयोग केला जायचा किंवा अजूनही केला जातो. आणि एक्सरे काढल्यानंतरची जी फिल्म असते ट्रान्सपरंट अशा फ्लेक्झिबल ट्रान्सपरंट, तर ती जी फिल्म आहे प्लॅस्टिकच्या पेपरपासून बनलेली ते लो डेन्सिटी पॉलिथिनपासून बनलेली असते. शिवाय इन द प्रिपरेशन ऑफ बॉटल्स, प्लॅस्टिकच्या ज्या ट्रान्सपरंट बॉटल असतात मगाशी म्हटलं तसं पाण्याची जी आपण बॉटल बघतो 20 रुपयेवाल्या 10 रुपयेवाल्या यूज अँड थ्रोच्या क्रशेबल बॉटल असतात त्या फ्लेक्झिबल असतात, ट्रान्सपरंट असतात. तर ते जे प्लॅस्टिक आहे त्या प्लॅस्टिक बॉटलमधलं ते लो डेन्सिटी पॉलिथिन आहे मटेरियल. त्याच्यानंतर कंटेनर्स आहेत, जार जे वॉटर जार असतात यूज अँड थ्रोचे बिस्लरीसारख्या किंवा ॲक्वाफिनासारख्या जे काही पाण्याच्या बॉटल्स आहेत किंवा ते पाण्याचे जे कंटेनर्स आहेत किंवा जार्स आहेत त्याच्यामधलं जे मटेरियल आहे प्लॅस्टिकचं ते लो डेन्सिटी पॉलिथिनचं आहे. सो दीज आर यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ प्लॅस्टिक फिल्म्स, बॉटल्स, कंटेनर्स एक्सेट्रा. ठीक आहे. इथं हा प्लॅस्टिकचा किंवा पॉलिथिनचा पहिला प्रकार सांगतो आहे. त्याच्यानंतर या पॉलिथिनचा दुसरा प्रकार आहे तो आहे हाय डेन्सिटी पॉलिथिनचा. तो आहे हाय डेन्सिटी पॉलिथिनचा. मग दुसरा जो प्रकार आहे हाय डेन्सिटी पॉलिथिन, याच्यामध्ये नक्की काय केलं जातं तर हे हाय डेन्सिटी पॉलिथिन जे ते बऱ्यापैकी दुसऱ्या प्रकारचं प्लॅस्टिकचे वस्तू ज्या रोजच्या जीवनामध्ये आपण वापरतो त्या या हाय डेन्सिटी पॉलिथिनपासून बनलेल्या असतात. मग हाय डेन्सिटी पॉलिथिन म्हणजे काय, इट इज इसेन्शियल लिनियर पॉलिमर विथ हाय डेन्सिटी ड्यू टू क्लोज पॅकिंग. मग ह्या पॉलिथिनचा हा जो दुसरा प्रकार आहे हाय डेन्सिटी पॉलिथिन, याच्यामध्ये काय असतं तर हे ह्याच्यामध्ये मोनोमर तोच आहे इथिलीन किंवा इथिन, फक्त याच्यामध्ये फरक काय तर लो डेन्सिटी पॉलिथिनमध्ये डेन्सिटी ही कमी असते आणि याच्यामध्ये ती डेन्सिटी जास्त असते. सो इट इज इसेन्शियल लिनियर पॉलिमर विथ हाय डेन्सिटी ड्यू टू क्लोज पॅकिंग. मग याची डेन्सिटी का वाढते तर इथं मोनोमर सेम असतो, फक्त याच्यामध्ये पॅकिंग होत असताना किंवा पॉलिमरायझेशन होत असताना जे मोनोमर्स आहेत त्या मोनोमर्समधला जो गॅप आहे तो गॅप कमी असतो आणि याच्यामध्ये क्लोज प्रकारचं पॅकिंग जे आहे ते क्लोज प्रकारचं पॅकिंग आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामुळे याची डेन्सिटी जी आहे ती डेन्सिटी वाढते, म्हणून त्याला हाय डेन्सिटी पॉलिथिन असं म्हटलं जातं. मग ह्या हाय डेन्सिटी पॉलिथिनचं प्रिपरेशन कसं आहे तर मगाशी म्हटलं तसं याचं प्रिपरेशनसुद्धा लो डेन्सिटी पॉलिथिन प्रमाणच आहे, फक्त इथं रिॲक्शन कंडिशन जे आहे ते रिॲक्शन कंडिशन्स इथं बदलतात. इथं आपण मोनोमर म्हणून इथिलीन किंवा इथिनच घेतो. nth नंबर ऑफ याने याचा अर्थ नंबर ऑफ, तर nth नंबर ऑफ इथिलीन किंवा इथिनचे मोनोमर्स आपण जर घेतले आणि त्याचं जर पॉलिमरायझेशन केलं त्यांचं ॲट 333
टू 343 केल्विन टेम्परेचर, 333 ते 343 केल्विन एवढ्या टेम्परेचरला आणि 6 ते 7 ॲटमॉस्फिअर एवढ्या प्रेशर कंडिशनला, म्हणजे लो प्रेशर कंडिशनला आणि हाय टेम्परेचर कंडिशनला इन प्रेझन्स ऑफ कॅटलिस्ट, किंवा या टेम्परेचर कंडिशनच्या ऐवजी जर समजा एखादा सुटेबल कॅटलिस्ट वापरला, त्या कॅटलिस्टच्या प्रेझन्समध्ये किंवा 333 ते 343 केल्विन एवढ्या टेम्परेचर कंडिशनला 6 ते 7 ॲटमॉस्फेरिक प्रेशर एवढ्या प्रेशर कंडिशनला जर ह्या इथिलिनचं किंवा इथिनचं पॉलिमरायझेशन केलं तर त्याच्यापासून तुम्हाला हा हाय डेन्सिटी पॉलिथिन जो आहे तो हाय डेन्सिटी पॉलिथिन मिळतो. इथं स्लाईडमध्ये चुकून LDP झालं आहे, तर LDPच्या ऐवजी तिथं HDP आहे. इथं हे जे करेक्शन आहे, इथं LDPच्या ऐवजी तिथं HDP पाहिजे, हाय डेन्सिटी पॉलिथिन. ठीक आहे. तर तिथं तुम्हाला हाय डेन्सिटी पॉलिथिन जो आहे तो हाय डेन्सिटी पॉलिथिन मिळतं. म्हणजे थोडक्यात मोनोमर तोच आहे, फक्त रिॲक्शन कंडिशन बदलल्यात. 333 ते 343 केल्विन एवढ्या हाय टेम्परेचरला 6 ते 7 ॲटमॉस्फेरिक प्रेशर एवढ्या कंडिशनला जर पॉलिमरायझेशन केलं या इथिलिनचं किंवा इथिनचं, तर त्याच्यापासून तुम्हाला काय मिळतं आहे, हा हाय डेन्सिटी पॉलिथिन जो आहे तो हाय डेन्सिटी पॉलिथिन मिळतो आहे. करेक्शन इथं याच्यामध्ये आहे, मगाशी म्हटलं तसं की काय, इथं हा जो LDP आहे, LDPच्या ऐवजी तिथं आहे HDP हाय डेन्सिटी पॉलिथिन इथं पाहिजे. ते PPTमध्ये तसंच राहिलेलं आहे. LDP तिथं फक्त LDPच्या ऐवजी HDP पाहिजे, हाय डेन्सिटी पॉलिथिन इथं तयार होतं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर या हाय डेन्सिटी पॉलिथिनच्या प्रॉपर्टीज जर डिस्कस करायचं झाल्या तर त्या प्रॉपर्टीज कशा आहेत, तर हाय डेन्सिटी पॉलिथिनमध्ये दीज आर द हार्ड वन. हे हाय डेन्सिटी पॉलिथिन जे आहे ते हार्ड असतं, अर्थात कडक असतं आणि क्रिस्टलाइन नेचरचं आहे. इट इज क्रिस्टलाइन सॉलिड वन विथ मेल्टिंग पॉईंट रेंजेस टू 144 टू 150, 144 टू 150. यांचा मेल्टिंग पॉईंट हा साधारणतः 144 ते 150 डिग्री सेल्सिअस एवढ्या दरम्यान असतो. आणि हे हार्ड अशा स्वरूपाचं प्लॅस्टिक आहे किंवा हाय डेन्सिटी पॉलिथिन असतं, क्रिस्टलाइन नेचरचं आहे आणि त्यांचा मेल्टिंग पॉईंट मगाशी म्हटलं तसं 144 ते 150 या रेंजमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. इट इज स्टिफर दॅन लो डेन्सिटी पॉलिथिन. हे लो डेन्सिटी पॉलिथिनपेक्षा स्टिफर असतं. त्याच्यानंतर इट पॉझेसेस हाय टेन्साईल स्ट्रेंथ. या हाय डेन्सिटी पॉलिथिनमध्ये हाय टेन्साईल स्ट्रेंथ जो आहे तो हाय टेन्साईल स्ट्रेंथ असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर याची युजेस काय आहेत, या हाय डेन्सिटी पॉलिथिनची युजेस काय आहेत, तर इट इज मोस्टली युज्ड इन द मॅन्युफॅक्चर ऑफ टॉयज. प्लॅस्टिकच्या ज्या काही वेगवेगळ्या हार्ड वस्तू आपण डायरेक्टली इनडायरेक्टली रोजच्या जीवनामध्ये वापरत असतो. मग प्लॅस्टिकचा पेन असेल, प्लॅस्टिकचा मग असेल किंवा प्लॅस्टिकची खेळणी असतील, प्लॅस्टिकचं बकेट असेल किंवा प्लॅस्टिकच्या पाईप असतील नॉन ट्रान्सपरंट. शेतामध्ये जे आपण पाण्यासाठी वगैरे प्लॅस्टिकच्या पाईप वापरतो किंवा प्लंबिंगसाठी जे मटेरियल असतं पाईपचं ते, तर त्यासाठी लागणारं जे काय प्लॅस्टिक आहे, हार्ड प्लॅस्टिक सगळ्या प्रकारचं, ते हार्ड प्लॅस्टिक हे हाय डेन्सिटी पॉलिथिन असतं. इट इज युज्ड इन द मॅन्युफॅक्चर ऑफ टॉयज, बकेट्स, पाईप्स एक्सेट्रा. हा पहिला यूज आहे. त्याच्यानंतर त्याचा दुसरा यूज आहे टू प्रिपेअर द लॅबॉरेटरी वेअर्स. लॅबॉरेटरी वेअर्स जे आहेत ते लॅबॉरेटरी वेअर्स तयार करण्यासाठी या हाय डेन्सिटी पॉलिथिनचा उपयोग केला जातो, कारण ते हार्ड असतं. लॅबॉरेटरी वेअर्स जे आहे ते लॅबॉरेटरी वेअर्स म्हणजे लॅबॉरेटरीमध्ये वापरणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत सर्रास वापरण्यात जाणाऱ्या, त्या बराच काळ टिकाव्या म्हणून रिजिडिटी त्याची जास्त असते, लॉंगर टाईमसाठी वापरात याव्या, त्याच्यावरती करोजनचा किंवा त्या गंजू नयेत म्हणून किंवा लवकर खराब होऊ नये म्हणून ह्या प्लॅस्टिकच्या ज्या वस्तू लॅबॉरेटरीमध्ये वापरल्या जातात त्या हार्ड प्लॅस्टिकपासून बनवलेल्या असतात आणि त्या लॅबॉरेटरी वेअर्स बनवण्यासाठी ह्या हाय डेन्सिटी पॉलिथिनचा उपयोग जो आहे तो उपयोग केला जातो. तर इथं हे दुसरं महत्त्वाचं पॉलिमर जे आहे पॉलिथिन ते इथं संपतं आहे. याच्यानंतर तिसऱ्या महत्त्वाच्या पॉलिमरकडे आपण वळूया, ज्याला टेफ्लॉन असं म्हटलं जातं. मग टेफ्लॉन म्हणजे काय, तर इट इज पॉलीटेट्रा फ्लोरोइथिलीन. टेफ्लॉनलाच पॉलीटेट्रा फ्लोरोइथिलीन असं सुद्धा म्हटलं जातं. इट्स मोनोमर इज टेट्राफ्लोरोइथिलीन. टेट्राफ्लोरोइथिलीन हा
या पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीनचा किंवा टेफ्लॉनचा मोनोमर आहे। या टेट्राफ्लोरोइथिलीनचं जर पॉलिमरायझेशन केलं तर तुम्हाला त्याच्यापासून टेफ्लॉन हे पॉलिमर जे आहे ते पॉलिमर आपल्याला मिळवता येतं। टेट्राफ्लोरोइथिलीन पॉलिमरायझेस यूजिंग फ्री रॅडिकल इनिशिएटर। मग हे टेट्राफ्लोरोइथिलीन जे आहे त्या टेट्राफ्लोरोइथिलीनचं पॉलिमरायझेशन आपल्याला फ्री रॅडिकल इनिशिएटर्सच्या साहाय्याने करता येतं आणि त्याच्यापासून हे टेफ्लॉन जे आहे किंवा पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीन जे आहे ते तयार करता येतं। मग त्याची प्रिपरेशनची रिॲक्शन इथं आपण समोर पाहतो आहे। याच्यामध्ये n नंबर ऑफ टेट्राफ्लोरोइथिलीन आपण घेतलेले आहेत। हा n जो आहे तो नंबर ऑफ आहेत आणि CF2 डबल बॉन्ड CF2 हे काय आहे तर हे आहे टेट्राफ्लोरोइथिलीन। ह्या टेट्राफ्लोरोइथिलीनचे nth नंबर ऑफ मॉलिक्युल्स जे आहेत त्यांचं पॉलिमरायझेशन जर तुम्ही केलं इन प्रेझेन्स ऑफ पराऑक्साईड हे इथं आपण इनिशिएटर म्हणून वापरतो आहे, फ्री रॅडिकल इनिशिएटर म्हणून। याच्या आधी आपण त्या ॲडिशन पॉलिमरचं मेकॅनिझम जे आहे ते मेकॅनिझम पाहिलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला फ्री रॅडिकल मेकॅनिझम पाहायला मिळतं। तर त्या फ्री रॅडिकल मेकॅनिझमसाठी इनिशिएटर म्हणून इथं पराऑक्साईड आपण वापरतो आहे। हा जो पराऑक्साईड आहे तो पराऑक्साईड काय करतो, ह्या टेट्राफ्लोरोइथिलीनमधला जो कार्बन डबल बॉन्ड आहे तो ब्रेक करण्यामध्ये मदत करतो आणि त्याच्यापासून फ्री रॅडिकल जे आहे ते फ्री रॅडिकल जनरेट करतो। सो टेट्राफ्लोरोइथिलीन ऑन polymerization in presence of peroxide as a free radical initiator gives CF2-CF2nth म्हणजे टेफ्लॉन जे आहे ते टेफ्लॉन मिळतं। आता ह्या टेफ्लॉनच्या प्रॉपर्टीज काय आहेत तर त्याची पहिली प्रॉपर्टी आहे इट इज टफ। हे जे टेफ्लॉन आहे ते टफ असतं, हार्ड असतं। इट इज केमिकली इनर्ट, हे केमिकली इनर्ट असतं। रासायनिक अभिक्रिया याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात किंवा रासायनिक अभिक्रिया किंवा केमिकल रिॲक्शन्स याच्या जास्त पाहायला मिळत नाहीत। इट इज केमिकली इनर्ट। इट इज हीट रेझिस्टंट, हे उष्णतेचं दुर्वाहक आहे, हीट रेझिस्टंट आहे ते। सेकंड वन इट इज अटॅक्ड बाय करोजन रिएजंट। हे जे टेफ्लॉन आहे ते टेफ्लॉन इझिली करोजन रिएजंट जे आहेत, करोजन रिएजंट म्हणजे गंज जे आहेत ते गंज लावणारे जे काय हे असतील रिएजंट आहेत म्हणजे मॉइश्चर असेल, पाणी असेल, आर्द्रता असेल याच्यापासून किंवा त्यांचा इझिली ह्या टेफ्लॉनवरती अटॅक जो आहे तो अटॅक आपल्याला पाहायला मिळतो। ह्या टेफ्लॉनचा यूज काय, व्हॉट इज द युजेस ऑफ टेफ्लॉन। त्याचा पहिला किंवा त्याचा यूज सर्वात महत्त्वाचा ह्या टेफ्लॉनचा कुठला आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे टेफ्लॉन हे बऱ्यापैकी नॉनस्टिक जी भांडी आहेत आपल्या रोजच्या स्वयंपाकाच्या घरामध्ये किंवा स्वयंपाकघरामध्ये आपण जी काही भांडी वापरतो अलीकडच्या काळामध्ये ब्लॅक कलरची कोटेड लाईट वेट असतात तर ते नॉनस्टिकची भांडी जी आहेत ते नॉनस्टिकची भांडी बनवण्यासाठी ह्या टेफ्लॉनचा उपयोग केला जातो। त्या नॉनस्टिक कुकवेअरच्या वरती किंवा त्या नॉनस्टिकचा जो तवा असेल त्या तव्यावरती जी सुरुवातीची सरफेसची लेअर असते ब्लॅक कलरचं जे कोटिंग असतं ते टेफ्लॉनचं असतं। तर तो त्याचा एक सर्वात महत्त्वाचा यूज आहे टू मेक द नॉनस्टिक कुकवेअर। नॉनस्टिक कुकवेअर जे आहे ते नॉनस्टिक कुकवेअर तयार करण्यासाठी या टेफ्लॉनचा उपयोग केला जातो। दुसरा त्याचा यूज आहे टू मेक ऑइल सील्स। गाड्यांमध्ये जे ऑइल सील्स आहेत ते ऑइल सील्स तयार करण्यासाठी ह्या टेफ्लॉनचा उपयोग केला जातो। गॅस्केट्स एक्सेट्रा मेकॅनिकल पार्ट्स म्हणून ह्या ऑइल सीलचा आणि गॅस्केटचा व्हेकल्समध्ये किंवा टू व्हीलर फोर व्हीलरमध्ये उपयोग केला जातो। तर ह्या गॅस्केट्स आणि ऑइल सीलचा किंवा गॅस्केट्स आणि ऑइल सील्स तयार करण्यासाठी ह्या टेफ्लॉनचा उपयोग केला जातो। आणखीन एक त्याचा यूज कुठला आहे तर ह्या टू व्हीलर आणि फोर व्हीलरमध्ये एक प्रोटेक्टिंग लेअर म्हणून सुद्धा ह्या टेफ्लॉनला अलीकडच्या काळामध्ये वापरलं जातं। म्हणजे अलीकडे जे आपण टू व्हीलर किंवा फोर व्हीलर बघतो की ज्यांना एक प्रकारचा ग्लो असतो, एक प्रकारची शाईन असते, ते चकाकतात बरोबर। त्याच्यावर थोडं जरी पाणी मारलं की ते त्यांना एक प्रकारचा ग्लो असतो। तर ते एक प्रकारचं प्रोटेक्टिंग लेअर जे आहे ते प्रोटेक्टिंग लेअर म्हणून सुद्धा ह्या टेफ्लॉनचं कोटिंग अलीकडच्या काळामध्ये ग्लो येण्यासाठी किंवा शाईन येण्यासाठी टू व्हीलर किंवा फोर व्हीलरमध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। तो एक आणखीन एक त्याचा यूज आहे। तर इथं एक हे तिसरं महत्त्वाचं टेफ्लॉन हे एक पॉलिमर जे आहे ते पॉलिमर इथं संपलं आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट पॉलिमर आहे पॉलीॲक्रेलोनायट्राईल, चौथं।
पॉलीॲक्रेलोनायट्राइल. मग पॉलीॲक्रेलोनायट्राइल म्हणजे काय, तर दे आर प्रिपेअर्ड बाय पॉलिमरायझेशन ऑफ ॲक्रेलोनायट्राइल युझिंग परऑक्साईड ॲज अ इनिशिएटर. जसं टेफ्लॉनसाठी आपल्याला परऑक्साईड हा फ्री रॅडिकल इनिशिएटर वापरावं लागतं, तसंच या पॉलीॲक्रेलोनायट्राइल तयार करण्यासाठी सुद्धा तुम्हाला परऑक्साईड हे इनिशिएटर वापरावं लागतं. आणि हा परऑक्साईड वापरून किंवा परऑक्साईड ॲज अ इनिशिएटर वापरून जर समजा तुम्ही ॲक्रेलोनायट्राइल याला मोनोमर वापरला आणि त्याचं पॉलिमरायझेशन केलं तर त्याच्यापासून तुम्हाला पॉलीॲक्रेलोनायट्राइल हे पॉलिमर मिळतं. सो दे आर प्रिपेअर्ड बाय पॉलिमरायझेशन ऑफ ॲक्रेलोनायट्राइल युझिंग परऑक्साईड इनिशिएटर. परऑक्साईड इनिशिएटर वापरून हे पॉलीॲक्रेलोनायट्राइल जे आहे ते तयार केलं जातं. मग त्याची रिॲक्शन काय, तर त्याची रिॲक्शन असे पहा, nth नंबर ऑफ ॲक्रेलोनायट्राइल, हा ॲक्रेलोनायट्राइलचा केमिकल फॉर्म्युला आहे CH2 डबल बॉन्ड CH-CN. इथं हा सायनो ग्रुप आहे आणि इथं CH2 डबल बॉन्ड CH, इथं हा व्हिनिल ग्रुप आहे आणि त्याचबरोबर सायनो ग्रुप आहे. म्हणून हे जे कंपाऊंड आहे याला ॲक्रेलोनायट्राइल असं म्हटलं जातं. तर हे ॲक्रेलोनायट्राइल स्टार्टिंग मटेरियल म्हणून किंवा मोनोमर म्हणून वापरलं जातं. त्याचे nth नंबर ऑफ मॉलिक्युल्स घेतलेत, त्यांचं जर पॉलिमरायझेशन केलं इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड तर त्याच्यापासून तुम्हाला इथं हा CH2 CHCN -N असं हे पॉलीॲक्रेलोनायट्राइल जे आहे ते पॉलीॲक्रेलोनायट्राइल मिळते. इथं हा डबल बॉन्ड जो आहे तो डबल बॉन्ड इथं ब्रेक होतो. जसं जसं ह्या ॲक्रेलोनायट्राइलचे मोनोमर्स एकमेकांना ॲड होतील तसं हा डबल बॉन्ड जो आहे इथला, कुठला, तर हा जो डबल बॉन्ड आहे, हा डबल बॉन्ड जो आहे तो डबल बॉन्ड ब्रेक होतो आणि प्रत्येक ॲक्रेलोनायट्राइलचा मॉलिक्यूल हा एकमेकांना ॲड होतो आणि जो सायनो ग्रुप आहे यातला, जो सायनो ग्रुप आहे हा सायनो ग्रुप ॲज अ ब्रँचिंग म्हणून खालच्या बाजूला काय होतो, पुश केला जातो. सो इट इज अ एक्झाम्पल ऑफ ब्रँच्ड चेन पॉलिमर. हे ब्रँच्ड चेन पॉलिमरचं एक्झाम्पल आहे. हे काय आहे, ब्रँच्ड चेन पॉलिमरचं एक्झाम्पल आहे. ओके. मग या पॉलीॲक्रेलोनायट्राइलसाठी आपण मोनोमर म्हणून कुणाला वापरतो आहे, तर इथं मोनोमर म्हणून आपण वापरतो आहे ॲक्रेलोनायट्राइलला. त्याचं परऑक्साईडच्या प्रेझेन्समध्ये जर पॉलिमरायझेशन केलं तर त्याच्यापासून आपल्याला हे पॉलीॲक्रेलोनायट्राइल हे पॉलिमर जे आहे ते पॉलिमर आपल्याला इथं मिळतं. मग ह्याचं यूज काय, इट लुक्स लाईक अ वूल. मग हे जर पॉलीॲक्रेलोनायट्राइल जर आपण पाहिलं नीट तर ते सर्वसाधारणतः आपल्याला वूलसारखं दिसतं. वूल याचा अर्थ काय, तर लोकर. तर हे साधारणतः लोकरीसारखं दिसतं आपल्याला. इट लुक्स लाईक अ वूल अँड यूज्ड ॲज अ वूल सबस्टिट्युएंट. एक लोकरीला पर्याय म्हणून किंवा कृत्रिम लोकर म्हणून सुद्धा याचा उपयोग केला जातो. इट इज यूज्ड ॲज वूल सबस्टिट्युएंट फॉर मेकिंग ऑर्लॉन ऑर ॲक्रेलिन. ऑर्लॉन किंवा ॲक्रेलिन हे तयार करण्यासाठी वूल सबस्टिट्युएंट म्हणून किंवा वूल मटेरियल म्हणून ह्या पॉलीॲक्रेलोनायट्राइलचा उपयोग केला जातो. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आपण जे लाईटवेट ब्लँकेट्स वापरतो थंडीच्या काळामध्ये, किंवा तुमच्याकडे जर समजा काही जर्किन असतील थंडीच्या काळामध्ये, आपण जे काही स्वेटर्स, लेडीज स्वेटर असतात पहा, लाईटवेट आकर्षक कलरमधले किंवा वेगवेगळ्या कलरमधले, किंवा जे ब्लँकेट्स असतात लाईटवेट, त्याचं मटेरियल जे आहे ते वुलन मटेरियलसारखं आपल्याला दिसतं, पण ॲक्च्युली ते वूल नसतं, आर्टिफिशियल असतं, ते कृत्रिम वूलसारखं. बरोबर. तर ते जे मटेरियल आहे त्याला आपण ऑर्लॉन असं म्हणतो, तर ते ॲक्रेलिन किंवा ऑर्लॉन, ते जे ब्लँकेट असतील, लाईटवेट ब्लँकेट असतील किंवा तुमचे स्वेटर्स असतील किंवा तुमचं जर्किन असेल थंडीमध्ये आपण जे घालतो ते, तर ते ब्लँकेट किंवा जर्किन हे तयार करण्यासाठी वूल सबस्टिट्युएंट म्हणून किंवा वूल मटेरियल म्हणून ह्या पॉलीॲक्रेलोनायट्राइलचा उपयोग केला जातो. ठीक आहे. तर इथं हे चौथं पॉलिमर ते चौथं पॉलिमर इथं काय होते, संपते. त्याच्यानंतर राहिलेला जो भाग आहे तो आपण याच्यानंतरच्या पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. इथून पुढं राहिलेले जे काही पॉलिमर्स आहेत त्या पॉलिमर्समध्ये एस्पेशली पॉलिअमाइड पॉलिमर्स येतात,
पॉलिएस्टर पॉलिमर्स येतात, त्या पॉलिअमाइड आणि पॉलिएस्टर पॉलिमरचं जे प्रिपरेशन आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. ठीक आहे.